तर पालघर जिल्ह्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, कासा भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। तर ठिकठिकाणी रस्त्यांवरती पाणी आल्यामुळे रहदारीचे रस्ते बंद झालेत। डहाणू शहराला कंक्राडी नदीला आलेल्या पुरामुळे वेढा घातलेला आहे, त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे। डहाणू, चारोटी, वाणगाव, चिंचणी हे रस्ते बंद झालेत, त्यामुळे 15 ते 20 गावांचा संपर्क तुटलेला आहे। या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। पालघर जिल्ह्यात काल दुपारनंतर पावसाने जोर पकडला आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे तो सुरू झाला। यासह सोसाट्याचा वाराही सुरू होता, त्यामुळे ठिकठिकाणी जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे। मी सध्या उर्शे, सारणी, ऐना हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती आहे। आपण आताही बघू शकतो की हा रस्ता पूर्ण वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। जे पुराचं पाणी आहे ते पूर्णपणे रस्त्यावर आलेलं आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर येथून सुद्धा जवळपास 15 ते 20 गावांचा संपर्क आहे तो आता तुटलेला आहे। एक पाहायला गेलं तर काल दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पश्चिम किनारपट्टी भाग, त्याचप्रमाणे डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि यानंतर हा पाऊस आहे तो अजूनही सुरू आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे ती ठिकठिकाणी निर्माण झालेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर जो वाणगाव चिंचणी रस्ता आहे तो सुद्धा वाहतुकीसाठी बंद आहे, तर चारोटी डहाणू हा रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी बंद आहे। एकूणच पाहिलं तलासरी मध्ये सुद्धा मोठी पूरस्थिती निर्माण झाली। कासा परिसर आहे, त्या कासा परिसरामध्ये सुद्धा घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते शिरलेलं आहे। आताही पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे अगदी पाहायला गेलं तर धामणी जे धरण आहे ते पूर्ण क्षमतेने आता भरलं आहे, त्यामुळे या धरणातलं पाणी सुद्धा आता सूर्या नदीमध्ये सोडण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यातील जनजीवन आहे ते मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेलं पाहायला मिळतं। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।